दोन मित्र PSI फिजिकलची तयारी करतात. त्यातला एक मित्र जो आहे तो जेव्हा प्रॅक्टिस असते म्हणजे फिजिकलची MPSCच्या फायनल लिस्टची सोडून तर तो 200 पैकी 200 त्या ठिकाणी मार्क मिळवतो. पूर्वी 200 फिजिकलला मार्क होते. एक विद्यार्थी कसं तरी करून 160-70 पर्यंत हायेस्ट गेलेला असतो. ज्या दिवशी ऍक्च्युअल मध्ये MPSCचं फिजिकल होणार असतं त्या दिवशी जो 200 घेणारा विद्यार्थी आहे तो 163 ला अडकतो आणि जो युजली 160-70 पर्यंत जाणारा विद्यार्थी आहे तो 183 ला जातो. फायनली रिझल्ट असा लागतो की ज्याला 183 मार्क मिळालेत तो PSI होतो आणि ज्याला 163 मिळाले त्याची थोडक्यात PSI ची पोस्ट त्या ठिकाणी जाते. हे सगळं कशामुळे होतंय या सगळ्यांचा जेव्हा आपण बारकाईनं विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सेल्फ बिलीफ. आपल्याला लढाई जिंकण्याचा विश्वास आणि हाच आहे आपला MPSC मधला एक्स फॅक्टर. नमस्कार, मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जो 183 वाला विद्यार्थी आहे तो दुसरा तिसरा कोणी नो माझा सख्खा लहाना भाऊ API गोविंद काकडे आहे आणि त्याचा एकदम जवळचा जिगरी मित्र 163 वाला जो आहे तर तो विलास मुकणे आहे. विलास पण आता रेल्वेमध्ये ऍक्च्युली जॉबला आहे, पण त्याचं जे स्वप्न होतं PSI व्हायचं ते फक्त यामुळं राहिलं होतं की तो थोडासा प्रेशरमध्ये आला होता, तो थोडासा घाबरला होता आणि त्याचा विश्वास आत्मविश्वास कुठेतरी कमी झाला होता. या उलट जो गोविंद आहे तर गोविंदला एक स्ट्रेस फ्रॅक्चर पण होतं, पण तेव्हा मी त्याला जाताना एवढंच सांगितलं होतं की गोविंद तशीही तुला लीड भरपूर आहे, तू बिनधास्त पळ, जे काय होईल ते आपण बघून घेऊ. त्यानं जे बँडेज आहे डायरेक्ट ग्राउंडवर काढलं होतं आणि त्या दिवशी तो जे पळाला त्याच्या आयुष्यातले हायेस्ट फिजिकलला 200 पैकी 183 मार्क त्याला मिळाले होते. त्याचं कारण होतं सेल्फ बिलीफ आणि स्वतःवरचा एक असणारा विश्वास. या विश्वासानं आपल्याला काय करता येऊ शकतं तर एक लढलेली हरलेली लढाई आपल्याला जिंकता येऊ शकते. आणि त्याच अनुषंगाने आपण थोडीशी एक चर्चा या ठिकाणी करूयात की आपल्याला ज्या गोष्टी आपल्या हातातून सुटत आहेत त्या परत वापस हातात घेता येतात का आणि त्या कशा घ्यायच्या या अनुषंगाने चर्चा करूया. बघा, कालचा मॅच सगळ्यांनी बघितला ऐकला, त्याच्यावर खूप मोटिवेशनल गोष्टी पण झाल्या आणि नेमकी तीच गोष्ट होती की मोहम्मद सिराजनं काय सांगितलं होतं की बाबा मी कालपासून माझ्या मोबाईलला एक स्टिकर लावलं होतं किंवा एक कॅप्शन त्या ठिकाणी लावला होता बिलीफ बिलीफ बिलीव बिलीव की मी हे जिंकू शकतो, मी हे करू शकतो. आणि हे करण्याचा जिंकण्याचा जो एक विश्वास आहे, जो आत्मविश्वास आहे तो ज्याला म्हणतात ना अनहोनी को होनी कर दे, तर ती प्रकार असतो की जी गोष्ट होणार नाहीये ती गोष्ट होऊ शकते. अजून बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देईल की MS धोनी. धोनीच्या मनामध्ये काही असो का नसो सेल्फ बिलीफ प्रचंड बघायला मिळतो. म्हणजे 2007चा T20चा वर्ल्ड कप जेव्हा आपण आठवतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की एकदम जोगिंदर शर्मा सारखा बॉलर आणि ज्याच्यावर पूर्ण भारताच्या एवढ्या प्रचंड लोकांचं प्रेशर घेऊन अशा बॉलरच्या हातात बॉल दिला जातो, पण तो बॉल देत असताना धोनीला स्वतःवर एक विश्वास असतो, एक बिलीफ त्याच्यामध्ये असतो आणि तो बिलीफ शेवटी वर्ल्ड कप त्याच्या हातामध्ये देतो. आणि तोच बिलीफ MPSC मध्ये पण एक एक्स फॅक्टर म्हणून आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच वेळेला सिच्युएशन अशी तयार होते की कंबाईनच्या पेपरमध्ये पर्टिक्युलरली की 5 मिनिटं राहिलेले असतात, आपले 10 ते 15 प्रश्न टिक करायचे असतात. जेव्हा आपण घड्याळाकडे बघतो तेव्हा आपले हातपाय गळून जातात. ज्याचे हातपाय गळून जातात तो पुढं पास होत नाही. या उलट जो बघतो की आता 5 मिनिटं उरलेत पण मी ह्या 5 मिनिटात उरलेले 15 प्रश्न काही का व्हायना कसे का व्हायना अटेम्प्ट करू शकतो, या विश्वासानं जो पुढे जातो, या विश्वासानं जो क्वेश्चन अटेम्प्ट करतो त्याचे कुठं ना कुठं पास होण्याचे चान्सेस वाढतात. आणि असेच उदाहरणं आपल्या समोर नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत की ज्यांनी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये घाईघाईमध्ये का व्हायना एक काहीतरी गोष्टीला पकडून एक लॉजिक म्हणा, ठोकताळे म्हणा किंवा एक काहीतरी अप्रोच बघून त्यानं क्वेश्चन मार्क केलेत आणि पॉईंट 5नं 1 मार्कानं 1.5 मार्कानं तो प्रिलिम पास झालाय. या उलट ज्यानं वर्षभर चांगला अभ्यास केलाय, ज्यानं वर्षभर मॉक टेस्टमध्ये भरपूर मार्क त्या ठिकाणी मिळवलेत, पण पेपरमध्ये स्वतःवर विश्वास राहिला नाही, स्वतःचा आत्मविश्वास डगमळला आणि एक कुठेतरी 1 मार्कानं 0.5 मार्कानं 0.25 मार्कानं त्या ठिकाणी प्रिलिम्स गेली किंवा मेन्स गेली. असं आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे हा बिलीफ जो आहे तो फार महत्वाचा असतो. आता याच्या पाठीमागं थोडंसं आपण बघूयात की हे बिलीफ म्हणजे काय, नेमकी ही सिस्टीम कशी तयार होते. तर सेल्फ बिलीफ आपल्याला जर बघायचं झालं ना, बिलीफ आता हे आपल्याला मोजता येत नाही, बघता येत नाही, त्याला आपण म्हणतो की सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे की जी मराठीमध्ये इंटँजिबल गोष्ट आहे, म्हणजे टँजिबल नाहीये. तर ही कुठून सुरू होते की आपला जो ऍटिट्यूड असतो
ॲटिट्यूड आहे किंवा आपला जो बिहेवियर आहे, हे आता अर्थातच आपण इथिक्समध्ये पण बघणारच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं इथं जो काम करतो तो असतो सबकॉन्शियस माइंड. म्हणजे त्याला आपण म्हणतो की जे एक आपला तिसरं मन, बरेच लोक काय म्हणतात बुद्धी, आत्मा, आणि जे तिसरा जो प्रकार असतो तो त्याला आपण सबकॉन्शियस माइंड असतो. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्या पद्धतीने विचार करायला लागतो, ऑटोमॅटिकली आपली जी नर्वस सिस्टीम आहे, की आपला ब्रेन आहे किंवा आपला सबकॉन्शियस माइंड आहे, त्या पद्धतीनं काम करायला लागतो. आपली बॉडी हळूहळू त्या पद्धतीनं काम करायला लागते. आणि जेव्हा ऍक्च्युअल मध्ये काम करण्याची वेळ येते, एक नॅचरली, एक जसं क्लासिकल कंडिशनिंग टाईपमध्ये आपण बघतो त्या पद्धतीनं त्या गोष्टी व्हायला लागतात. या उलट जेव्हा आपण थोडा निगेटिव्ह विचार करतो, स्वतःमध्ये एक विश्वास आपण ठेवत नाही, तेव्हा ऑटोमॅटिकली गोष्टी आपल्या अगेन्स्ट जायला लागतात. आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला त्या गोष्टी भेटत नाहीत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण आयुष्यामध्ये खूप वेळा बघितलेलं असेल, की आपल्याला 5 मिनिटं राहिलेली आहेत आणि आपल्याला असं आतून जर वाटलं की नाही, मला ट्रेन मिळू शकते, मी थोडं अजून फास्ट चाललं पाहिजे किंवा माझी गाडी आहे ती थोडी स्पीडनं चालवली पाहिजे, बऱ्याच वेळेला आपल्याला ती गाडी मिळते. कधी कधी दुसरी गोष्ट पण आपण म्हणतो, जिस चीज को तुम पूरी ताकद से चाहते हो पुरा कायनात उसे पाने में लग जाता है, तशी गोष्ट आहे. कधीतरी ट्रेन लेट होते, कधीतरी काहीतरी गोष्टींमध्ये होतं आणि तुम्हाला ती गोष्ट मिळते. या उलट जेव्हा तुम्ही निघतानाच विचार करता की मी आता ऑलरेडी उशीर झालाय, आता मी पोहोचूच शकणार नाहीये, ती ट्रेन थोडी लेट झाली तरी तुम्ही पोहोचत नाहीत. हा तुमच्या स्वतःला पण आलेला अनुभव असेल किंवा मी या बाबतीमध्ये खूप वेळा अनुभव घेतलेला आहे. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये खूप वेळा असं झालेलं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन पासून, म्हणजे ग्रॅज्युएशनचा माझा स्वतःचा किस्सा तुम्हाला सांगायला मला फार आवडेल, की फायनल इयरचा पेपर होता. माझं टार्गेट काही पास होणं हा नव्हता. मला महाराष्ट्रामध्ये पहिले यायचं होतं, युनिव्हर्सिटी टॉपर, कारण मी थर्ड इयरला युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड टॉपर होतो. आणि माझं जे टेन्शन होतं किंवा माझं जे प्रेशर ते वेगळं होतं फार बाकीच्यांपेक्षा. मला पहिले यायचं होतं, माझी शेवटची संधी होती. 10वी-12वीला थोडक्यात मेरिट हुकल्यामुळं एक सल आपल्या मनामध्ये असते की आपण कुठंतरी ते करून दाखवायचंय. महाराष्ट्रात पहिलं येण्याची संधी होती. एकदम साधा पेपर असतो आमचा रेपर्टरीचा. तो पेपर मला कधी आवडला नाही, कारण त्याचे बुक जे होते ते पण चांगले नव्हते. तर त्या पेपरच्या आदल्या दिवशी मला असं वाटतं रात्री 2-2:30 वाजलेले असतील. तर त्यावेळेस मला एवढं प्रेशर आलं की मी धाड 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 उडत होतो. म्हणजे लिटरली माझ्या रूममेट्सने ठरवलं की याला हॉस्पिटलला घेऊन जायचं. माझे जे गुरुवरी आहेत किंवा माझे मेंटर आपण डॉक्टर सुरेश जंगले सर, त्यांना मी स्वतः फोन केला आणि माझे रूममेट पण त्यांना बोलले. त्यांनी एकच सांगितलं, 4-5 ब्लँकेट टाका आणि 5-10 मिनिटं झोपून राहा. आणि तसं केलं ऍक्च्युअल मध्ये. तर मी एक 2-2.5 तासानंतर उठलो आणि मला वाटतं 5:30-6 वाजता मी जीएमसी घाटीचं जे त्या रिडिंगला सकाळी गेलो, राहिलेला अभ्यास तिथे केला आणि सगळ्यात कमी मार्क मला त्या विषयामध्ये पडले. आउट ऑफ 157 मार्क पडले. 50ला पासिंग असतं. स्टील ही एक गोष्ट झाली की मला जे पाहिजे होतं, की महाराष्ट्रात पहिले यायचं होतं, युनिव्हर्सिटी टॉपर व्हायचं होतं, ते मला होता आलं. शेवटी फक्त एक की कधीतरी आपला विश्वास डगमळतो, पण आपल्याला कोणी थोडासा एक आधार दिला, आपल्याला कोणीतरी समजावून सांगितलं, आपल्याला कोणीतरी थोडी काउन्सिलिंग केली, आपला परत तो आत्मविश्वास आपल्याला मिळवता येतो. आपली जी बिलीफ सिस्टीम असते ती आपल्याला परत जागरूक करता येते आणि फक्त त्या बिलीफ सिस्टीमच्या जोरावर आपण ती गोष्ट करू शकतो. हे स्वतः मी पण अनुभवलेलं आहे. इव्हन स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये पण खूप वेळा मी बघितलेलं आहे की आपल्याला, म्हणजे आपण काहीच अभ्यास केला नाही, जसं नेटची परीक्षा आता देताना की डायरेक्ट आपले सगळे ऑफिसचे काम हे सगळे जास्त डायरेक्ट आपण पेपरला गेलोय. पण एक मनामध्ये कुठेतरी आत्मविश्वास होता की काही नाही जरी झालं तरी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे अप्रोच आहे, आपल्याकडे ठोकताळे आहेत, आपण काही नाही म्हटलं तरी बाकीच्यांपेक्षा 2-4 प्रश्न एक्स्ट्रा अटेम्प्ट करू शकतो. आणि नेमकं तेवढं केलं, जसा पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट मिळाला. फक्त एक गोष्ट असते की स्वतःमध्ये तो विश्वास आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासाला आपण सारखं सारखं जागृत ठेवलं पाहिजे. आपली बिलीफ सिस्टीम त्या ठिकाणी स्ट्रॉंग केली पाहिजे. सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह येणं कामाला लावलं पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा अजून दुसरं काही म्हणा, पण तुम्ही ज्या गोष्टीला सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर देत असता, सबकॉन्शियस माइंडला ज्या पद्धतीनं सांगत असता, तशा पद्धतीनं गोष्टी व्हायला तुम्हाला अनुभवायला मिळेल किंवा तशा पद्धतीनं त्या गोष्टी होत असतात. एमपीएससी मधला एक्स फॅक्टर जेव्हा आपण बघतो, तर तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जिथं जिथं चान्सेस आपल्याला वाटतात, की बऱ्याच वेळेला असं होतं की सर मला असं वाटलं नव्हतं माझी प्रिलिम्स होईल, पण माझी प्रिलिम्स झाली, आता राहिलेत माझ्याकडं 45 दिवस ग्रुप सी मेन्सच्या बाबतीमध्ये, मी आता काय करू. एक विद्यार्थी की सर तुम्ही मला सांगा, मी ते सगळं करतो. त्यानं स्वतःवर एक विश्वास ठेवलाय, एका मेंटरवर विश्वास ठेवलाय किंवा माझ्यावर विश्वास ठेवलाय, माझ्याकडे आलाय आणि तो म्हणतोय की हा नाही मला आता हीच गोष्ट करायची आहे, तुम्ही सांगा फक्त सर मला की मला पास व्हायचंय, आणि सांगितलेल्या पद्धतीने गोष्टी करतो. बऱ्याच वेळेला त्याचे सिलेक्शन चान्सेस वाढतात. या उलट दुसरा एक विद्यार्थी आपण असा कन्सिडर करूया की नाही आता सर काही खरं नाही, 45 दिवस राहिले, मी काय अभ्यास केला नाही, आता काही माझं होत नाही, आणि त्यावेळेस
असं होतं बऱ्याच वेळेला की 1 मार्कांनी 2 मार्कांनी त्या ठिकाणी सिलेक्शन जातं. सेम एक्झाम्पल राज्यसेवा 2023च्या इंटरव्ह्यू मध्ये एक विद्यार्थी आपला, की जो जवळचा विद्यार्थी आपला चांगला, त्याला एव्हियन म्हणजे त्याला नेक्रोसिस नेक फिमरचं जे आहे एक फार डेंजर म्हणजे त्यामुळे त्रासदायक आजार असतो. त्या आजारानं की एवढा ग्रासलेला होता की मेन्सला तेवढं परफॉर्म करता आलं नाही. एक बॉर्डरवर कॉल येईल इतके मार्क आले होते आणि इंटरव्ह्यूचा कॉल आला. त्याला असं वाटलं की हा आपल्याला आता काही म्हणजे सिलेक्शन एवढे मार्क नाही आहेत, तर थोडं इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये टंगळमंगळ केलं. तिथे बिलीफ म्हणजे की मी आज होईल हा बिलीफ त्या ठिकाणी नव्हता आणि मग जस्ट गेला बिंदासपणे इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूला 68 मार्क आले आणि बिलीफ मी 70 मार्क जर इंटरव्ह्यूला असते तर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं. मला सांगायचं फक्त एवढंच आहे, त्या ठिकाणी जर त्यांनी बिलीफ स्वतःमध्ये एक आत्मविश्वास ठेवला असता की नाही इथूनही मी पास होऊ शकतो आणि मलाही इंटरव्ह्यूला चांगले मार्क पडू शकतात, आणि जर ते 2 मार्क अजून पडले असते तर कदाचित त्यांना 23 मध्येच परत पोस्ट मिळाली असती, परत 24ची वाट बघावी लागली नसती. आणि असंच काहीसं आपला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये होतं. कधी प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये, कधी पेपर चालू असताना होतं की असं वाटतं की गणित खूप अवघड आलंय, गणित खूप लेंदी आलंय, आता माझं काही खरं नाही. त्यावेळेस खरंच तुमचं काही खरं नसतं. पण तुम्हाला कळलं गणित अवघड आलंय, तुम्ही नाही मी पास होणारच आहे, डायरेक्टली शिफ्ट केलं, दुसऱ्या विषयावर गेलो, जिथं शक्य तिथं आपलं 100% दिलं, स्वतःमध्ये एक आत्मविश्वास ठेवला. नाही म्हटलं तरी कुठेतरी 50-55 मार्क ग्रुप सीच्या प्रिलिम्सला पण त्या ठिकाणी पडलेले भरपूर विद्यार्थी आपण बघायला मिळाले. तर तो जो एक्स फॅक्टर आहे, तो सेल्फ बिलीफ आहे, स्वतःमधला आत्मविश्वास आहे, स्वतः काही करून दाखवण्याचं जे स्वतःमध्ये एक दडलेलं असतं ते जागृत करण्याची जी कला आहे, आणि ते एक एक्स फॅक्टर जो आहे तो एमपीएससी मध्ये खूप वेळेला आपल्याला बघायला मिळतो. फक्त स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्येच नाही तर हे इन जनरल लाईफ मध्ये पण तुम्ही बघितलं असेल खूप वेळा, की एखादा व्यक्ती जो आहे, म्हणजे बेस्ट एक्झाम्पल मेडिकल फील्ड मधले पण देता येतील, की बऱ्याच वेळेला डॉक्टर असं सांगतात अब तुम्ही दवा की नाही दुआओं की जरूरत है, आणि नुसत्या दुआवर तो पेशंट ज्याला म्हणजे ज्याचा काय म्हणता येईल पल्स 20-25 पर्यंत आलेले पेशंट मी स्वतः बघितलेत की जे नंतर नॉर्मल झालेले आहेत. मला वाटतं चेतन चीता सीआरपीएफचे एक जवान होते, त्यांना जवळपास 30-35 बुलेट म्हणजे याच्या कॉम्बॅटमध्ये लागलेल्या होत्या. काही दिवस कोमामध्ये होते, पण शेवटी एम्स मधून ते स्वतः बाहेर पडले, त्यातून काय म्हणता येईल त्याला नॉर्मल झाले. नॉर्मल म्हणजे पूर्ण नॉर्मल नाही, पण परत त्यांची जी इच्छा होती, एक स्वतःमध्ये सेल्फ बिलीफ होता की नाही मी परत उठू शकतो, मी परत नॉर्मल होऊ शकतो. या स्वतःच्या बिलीफवर म्हणजे मेडिकल फील्डला पण चॅलेंज खूप लोकांनी केले तो स्वतःच्या बिलीफ सिस्टीमवर. पवार साहेबांचं पण एक्झाम्पल मी देईल की पवार साहेबांनी एक वेळा खूप म्हणजे असं काय म्हणतात त्याला तो आत्मविश्वास त्यांचा होता की बऱ्याच जणांना असं वाटायचं की आता काय कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांनी आहेत अजून 2-3 वर्ष 5 वर्ष, तर साहेब बोलता बोलता असं बोलून गेले की अजून मी 10-15 वर्ष आहे, त्याला आता 15 वर्ष होऊन गेलेत. तर तो एक बिलीफ जो आहे तर तो एकदम अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला जिथं सायन्स थांबतं त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक लढाई जिंकण्याची संधी त्या ठिकाणी क्रिएट करत असतो, किंवा आपल्याला एक विश्वास त्या ठिकाणी देत असतो, आणि त्या विश्वासाच्याच भरवशावर आपण बऱ्याचशा अशक्य गोष्टी त्या शक्य करत असतो. आणि त्या शक्य करण्यासाठी मात्र एक गोष्ट आहे, आपल्याला ती बिलीफ सिस्टीम आपल्या स्वतःमध्ये आणणं फार गरजेचं आहे. आणि या सगळ्या अनुषंगानं ज्यांना कोणाला असं वाटत असेल की माझा आत्मविश्वास कुठेतरी डगमगला आहे, मला पुढे काय करायचं हे कळत नाही, त्यासाठी आपण आपलं जे फ्री मेंटरिंग आहे ते चालू केलेलं आहे. नवी पेठमध्ये आपलं जे ऑफिस आहे तिथे मी तुम्हाला कायम भेटत असतो. मी ठराविक वेळ आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकत असतो. जे पुण्याच्या बाहेर राहतात असे बरेचसे विद्यार्थी मित्र संध्याकाळच्या वेळेमध्ये पण मला कॉल करून कनेक्ट होतात. त्या संदर्भात पण आपण बऱ्याच वेळेला मार्गदर्शन जिथं शक्य आहे तिथं ते करत असतो. तर इतरही बाबतीमध्ये तुम्हाला कधीही काही अडचण वाटली तरी अगदी एकदम मोठ्या भावासारखं मित्रासारखं, जे सिनियर लोक आहेत त्यांनी लहान्या भावासारखं येऊन मला भेटू शकता, माझ्याशी चर्चा करू शकता. आणि एक प्रॉपर सिस्टीमनं आपण काम करणं फार गरजेचं असतं. आणि एक सिस्टीमनं काम करत असताना एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग आपल्याला त्या ठिकाणी गरजेची असते. फक्त बिलीफ करून म्हणजे देरे हरिण पलंगावरी मी फार झोपूनच नुसता मी बिलीफ करतो, मी डीसी झालो, मी पीएसआय झालो, मी एसटीआय झालो, मी आता चांगल्या ग्रेड पेवाला एएसओ झालो, असं होत नसतं. त्यासाठी प्रयत्न पण करावे लागतात. म्हणजे जेव्हा प्रयत्नांची जोड आपल्याला आपल्या विश्वासासोबत मिळते त्यावेळेस आपल्याला ते यश त्या ठिकाणी मिळत असतं. आणि हे यश जे असतं ना, एक गोष्ट नसते. म्हणजे जैनिझम मध्ये पण अनेकांतवाद नावाचा एक सिद्धांत आहे. अनेकांतवाद की त्यांचं असं म्हणजे लॉ ऑफ कॉजेशन, एखाद्या गोष्टीला भरपूर कारण असतात. मोहम्मद सिराजनं
2 मिनिटात काहीतरी जादू केली असं नाही. मोहम्मद सिराजनं प्रॅक्टिस त्या ठिकाणी केलेली आहे. तो इंटरनॅशनल खूप मॅचेस खेळलेला आहे. त्याला स्वतः त्या परिस्थितीतून गेलेला आहे. मला वाटतं मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाच्या टूरवर पण होता, मला इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्या ठिकाणी तिथे पण आपण गाबाचा जो काय फेमस विन आपण ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं तो एक असेल. तर त्या सगळ्या गोष्टीमधून किंवा त्यानं धोनीला फॉलो केलेलं आहे, त्यानं बघितलेलं आहे की धोनीने मॅच गेलेल्या मॅच कशा आणलेल्या आहेत. तर हे सगळं बघून बघून आपल्यामध्ये पण एक तो विश्वास तयार होत असतो आणि त्या विश्वासाच्या भरोश्यावर आपण पुढे जात असतो. तर तो विश्वास निर्माण करण्याचं काम, तो विश्वास त्या तुमच्यामध्ये इम्बाईब करण्याचं काम त्या ठिकाणी एमपीएससी एक्झाम मंत्राची टीम किंवा मी असेल, आपली संकल्पची मेंटरशिप बॅच असेल किंवा आखाडा टेस्ट सिरीज मध्ये आपण प्रत्येकाला पुश करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग देण्याचं काम करतोय की तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये कुठेतरी आमचा एक हातभार लागावा आणि कुठेतरी तुम्हाला जे पाहिजे ते यश त्या ठिकाणी मिळावं, असा एक प्रयत्न आपला चालू असतो. जर तुम्हाला अशी व्हिडिओ म्हणजे आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि सांगा की परत असे व्हिडिओ बनवायचे का, किंवा तुम्हाला बोर होत असेल, टाइमपास वाटत असेल तर तसंही सांगा की आपण ते व्हिडिओ बंद करू. अजून दुसरं काय असतील ते पण विषय तुम्ही सजेस्ट करू शकता की सर हा फालतूपणा पहिले बंद करा आणि दुसरा अजून चांगला इंटरेस्टिंग काहीतरी गौतम पाटीलवर एखादा व्हिडिओ बनवा किंवा अजून दुसरं काहीतरी नवीन मार्केटला आला असेल त्याच्यावर काहीतरी बोला, तर ते पण आपण बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. फक्त एवढं जाता एवढं सांगेल की एक प्रयत्न आपण 100% केला पाहिजे, आपलं 100% त्यामध्ये दिलं पाहिजे, स्वतःवर एक विश्वास त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, आत्मविश्वास आपला त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि हे एवढं सगळं जर आपण एखाद्या परीक्षेला दिलं ना, तुम्हाला मी खोटं नाही सांगत, कुठलीच परीक्षा अवघड नाही. युपीसी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पण मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत, सीएपीएफ मध्ये माझं सिलेक्शन पण झालेलं आहे, किंवा एम्स मध्ये पीजी करणारा माझा रूममेट राहिलेला आहे, IIT मधले माझे रूममेट राहिलेले आहेत. म्हणजे टॉपच्या लेवलचे सगळे इन्स्टिट्यूट्स असतील, टॉपच्या लेवलचे सगळे लोक असतील, या सगळ्यांना मी स्वतः बघितलंय, मी अनुभवलंय, त्या गोष्टीमधून गेलोय की डिफिकल्ट असं काहीच नसतं. फक्त त्याला आपण आपले 100% देता आले पाहिजे आणि जिथं जिथं आपल्याला एवढं कळलं पाहिजे आपण कुठे कमी पडणार आहे. अजून एक एक्झाम्पल फक्त तुम्हाला जाता जाता देईल. एक त्याचं नाव मी आता घेणार नाही, माझा बॅचमेटच आहे, की एक विद्यार्थी ज्यानं 10वी-12वीला कॉपी करून स्वतः सांगितलं की हे 48% पण मला कॉपी करून मिळालेत. आणि त्याच्यासोबत त्या वर्षी फर्स्ट इयरला 163 200 पैकी सीईटीला पडणारे विद्यार्थी होते, 157 वाले होते, 160 वाले होते. आणि जेव्हा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला तेव्हा जवळपास मला वाटतं 137 काहीतरी पैकी फक्त 33 विद्यार्थी पास झाले. आणि त्या 33 मध्ये हा विद्यार्थी होता ज्यानं कॉपी करून 48% मिळवले होते 12वीला. आणि त्यात फेल होणारे ते विद्यार्थी होते ज्यांना सीईटीला 200 पैकी 163 होते. फक्त याला एक गोष्ट कळली होती की आपल्याला हे काही जमत नाही, त्याच्यावर आपण एकदाच गोष्ट करू शकतो, पेपर रिटर्नचा आहे, आपण रायटिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला खोटं सांगत नाही, त्याने 1-1.5 वर्षामध्ये एवढा मोठा गठ्ठा पायलअप झाला होता की उठ बस काढ, अॅनाटॉमी, बीडी चौरशिया सगळं लिहून काढ, सिम्बोलिझम, फिजिओलॉजी सगळं लिहून काढ. एवढं लिहून लिहून प्रॅक्टिस केली होती की पेपरमध्ये दुसरं काही येणारच नव्हतं. त्यानं त्या गोष्टीवर फक्त ती परीक्षा क्लिअर केली. नंतर MD पण केली, आता चांगलं स्वतःचं हॉस्पिटल प्रॅक्टिस पण चालू आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की पुढे येणारी डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा आहे, ती रिटर्नची परीक्षा आहे, मला काही जमणार नाही, मला काही झेपणार नाही म्हणून जर आपण सोडून देणार असं होतं, मला असं वाटतं कुठंतरी तुम्हाला तो विश्वास देण्याचं काम मी करू शकतो. आणि जर तुम्ही मेहनत घ्यायला तयार असाल तर 100% प्रिलिम्स नंतर तुमच्याकडून ते मी करून घेऊ शकतो, एवढा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि रजा घेतो. थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.